हॅलो स्टुडंट्स, आज आपण दुसरा टॉपिक स्टार्ट करणार आहोत. COC सर्टिफिकेट अँड इन्शुरन्स रिस्क मॅनेजमेंट या सब्जेक्टचा. ओके, यामध्ये आजचा टॉपिक असणार आहे तो म्हणजे विमा व्यवसायाचा इतिहास. ओके, तुम्हाला काय सांगितलंय विम्याचा इतिहास. सो विमा व्यवसाय हा केव्हापासून स्टार्ट झाला, त्याचबरोबर त्याचा इतिहास काय आहे. ओके, सो आजच्या लेक्चरला आपण विम्याचा इतिहास काय आहे हे बघणार आहोत. सो लक्ष द्या, विम्याची गोष्ट अगदी जुनी आहे. बघा, विम्याची गोष्ट अगदी जुनी आहे. अगदी बाबिलोनियन, लक्षात घ्या, अगदी बाबिलोनियन संस्कृती आणि आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रातही विम्याची संकल्पना आपल्याला दिसून येते. तुम्हाला MCQ ला विचारले जातील यातले प्रश्न. विमा व्यवसायाच्या इतिहासामध्ये विमा व्यवसाय ही अतिशय जुनी गोष्ट आहे. अगदी बाबिलोनियन संस्कृती आणि आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रातही आपल्याला विम्याची संकल्पना दिसून येते. युरोपियनांची सत्ता बव्हंशी जगावर होती. बघा, युरोपियनांची सत्ता कोणत्या जगावर होती तर बव्हंशी जगावरती युरोपियनांची सत्ता होती. तेव्हा बहुतेक प्रवास आणि व्यापार हा जहाजामधून समुद्रामार्गे होत असे. बघा, युरोपियन जी लोक होती त्यांची सत्ता कुठे होती जुन्या काळामध्ये, बव्हंशी जगावरती होती. तेव्हा बहुतेक वेळा प्रवास हा जहाजामधून आणि समुद्रामार्गे होत असत. सो समुद्रातील वादळ किंवा आधी समजून न येणाऱ्या इतर संकटामुळे, बघा, समुद्रातील वादळ किंवा आधी समजून न येणाऱ्या इतर संकटांमुळे मालवाहतूक करणाऱ्या जहाजांचे प्रचंड नुकसान होत असे. काय सांगितलंय, समुद्रामध्ये येणारं वादळ किंवा आधी समजून न येणाऱ्या इतर संकटामुळे मालवाहतूक करणाऱ्या जहाजाचं प्रचंड नुकसान होत असायचं. एका जहाजाच्या निर्मितीसाठी येणारा खर्च आणि त्यातील भली मोठी गुंतवणूक पाहता, एका जहाजाच्या निर्मितीसाठी जो काही खर्च येतो तो खर्च आणि त्यामधील भली मोठी गुंतवणूक पाहता ज्याच्या जहाजाचे नुकसान होई तो पूर्णपणे कंगाल होत असे. शिवाय त्या जहाजावरील मालाचे नुकसानही त्याला भरून द्यावे लागत असे. ओके, समुद्रातील वादळ किंवा आधी समजून न येणारी जी संकट असतील त्या संकटांमुळे माल वाहतूक करणाऱ्या जहाजाचं प्रचंड प्रमाणात नुकसान हे होत असायचं. एका जहाजाच्या निर्मितीसाठी येणारा जो खर्च असेल त्यातील भली मोठी गुंतवणूक पाहता ज्याच्या जहाजाचे नुकसान हे जास्तीत जास्त होतं तो पूर्णपणे कंगाल होत असे. शिवाय त्या जहाजावरील मालाचे नुकसानही त्याला भरून द्यावे लागत असे. शिवाय त्या जहाजावरील मालाचं नुकसानही त्या व्यक्तीला भरून द्यावं लागत असे. साहजिकच सागरी मालवाहतूक व्यवसायात कमालीचा तोटा होत असे. असे नुकसान झाल्यावर तो व्यावसायिक धंद्यासाठी, साहजिकच सागरी मालवाहतूक व्यवसायात कमालीचा तोटा इथं होताना दिसतो. असे नुकसान झाल्यावर तो व्यावसायिक धंद्यासाठी पुन्हा उभारणे जवळजवळ अशक्य असायचे. बघा, ज्या वेळेला भलं मोठं नुकसान जहाजाचं होत असे त्यावेळेला तो व्यावसायिक जो असेल किंवा जहाजाचा मालक असेल तो कंगाल होत असायचा, कारण त्या जहाजावरील मालाचं नुकसान त्याला भरून द्यावं लागत असायचं. ओके, साहजिकच सागरी मालवाहतूक व्यवसायात जास्तीत जास्त तोटा व्हायचा आणि असे नुकसान जर झालं तर त्या व्यवसायासाठी पुन्हा त्या व्यावसायिकाला पुन्हा जर धंदा उभा करायचा असेल किंवा पुन्हा त्याचा व्यवसाय जर उभा करायचा असेल तर ते अशक्य होतं. ओके,
यावर मात करण्यासाठी सर्वप्रथम ब्रिटिश उद्योजकांनी एक सहकारी मंडळ स्थापन केलं. बघा, परत आपल्याला उद्योगधंदा उभा करता यावा यासाठी सर्वप्रथम ब्रिटिश उद्योजकांनी एक सहकारी मंडळ स्थापन केलं. या मंडळातर्फे समुद्रामार्गे व्यापार आणि वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांकडून एक विशिष्ट रक्कम वर्गणी म्हणून गोळा केली जाऊ लागली. बघा, त्यांच्यासाठी एक विशिष्ट रक्कम वर्गणी म्हणून गोळा केली जाऊ लागली. ब्रिटिश उद्योजकांनी काय केलं, एक सहकारी मंडळ स्थापन केलं आणि या मंडळातर्फे समुद्रातून व्यापार आणि वाहतूक करणारे जे व्यावसायिक होते त्या व्यावसायिकांकडून काय केलं, एक विशिष्ट रक्कम वर्गणी म्हणून गोळा केली जाऊ लागली. ज्या व्यावसायिकांवर दुर्दैवाने नैसर्गिक आपत्ती कोसळत असे, बघा, जे काही व्यावसायिक असे होते की त्यांच्यावरती दुर्दैवाने नैसर्गिक आपत्ती कोसळत असायची, त्यांचं नुकसान हे भरून काढण्यासाठी या एकत्र केलेल्या रकमेचा वापर होऊ लागला. बघा, त्या व्यावसायिकांचं नुकसान हे भरून काढण्यासाठी या एकत्र केलेल्या रकमेचा वापर हा होऊ लागला. यातूनच विमा या संकल्पनेचा जन्म झाला. बघा, विमा या संकल्पनेचा जन्म कसा झाला किंवा कशा पद्धतीनं विमा या संकल्पनेचा जन्म झाला किंवा जन्म हा त्या विमा संकल्पनेचा का झाला, काय सांगितलंय, युरोपियनची सत्ता ही बव्हंशी जगावर होती आणि तेव्हा बहुतेक प्रवास हा व्यापाराचा प्रवास असेल किंवा लोकांचा प्रवास असेल तो जहाजामधून होत असायचा. साहजिकच जहाजामधून प्रवास होतोय म्हणजे तो समुद्रामार्गे होत असायचा. ओके, परंतु ज्या वेळेला समुद्रामधील वादळ असेल किंवा आधीच समजून न येणारी जी संकट असतील, या संकटांमुळे मालवाहतूक करणाऱ्या जहाजाचं प्रचंड प्रमाणात नुकसान व्हायचं आणि ज्या वेळेला जहाजांमधील मालाचं नुकसान व्हायचं त्यावेळेला जहाजाच्या निर्मितीसाठी येणारा खर्च आणि त्यामधील भली मोठी गुंतवणूक पाहता त्याच्या जहाजाचं नुकसान हे जास्तीत जास्त व्हायचं आणि जहाजाचा मालक जो असेल तो पूर्णपणे कंगाल व्हायचा, कारण जहाजावरील मालाचं नुकसानही त्याला भरून द्यावं लागत असायचं. साहजिकच सागरी मालवाहतूक व्यवसायामध्ये जास्तीत जास्त तोटा होत असायचा आणि असं नुकसान झाल्यावर व्यावसायिक हा धंद्यासाठी पुन्हा उभा राहणं जवळजवळ अशक्य असायचं. यावर मात करण्यासाठी सर्वप्रथम ब्रिटिश उद्योजकांनी एक सहकारी संस्था किंवा एक सहकारी मंडळ स्थापन केले. ओके, ज्या वेळेला जहाजाचं नुकसान हे जास्तीत जास्त होत असायचं त्यावेळेला त्या मालकाला तोटा हा व्हायचा आणि ज्या वेळेला असे नुकसान झाल्यावर तो व्यावसायिक धंद्यासाठी पुन्हा उभं राहणं हे जवळजवळ अशक्य असायचं. आणि यावरती मात करण्यासाठी सर्वप्रथम ब्रिटिश उद्योजकांनी काय केलं, एक सहकारी मंडळ स्थापन केलं आणि त्या मंडळातर्फे समुद्रमार्गातून व्यापार आणि वाहतूक करणारे जे व्यावसायिक असतील त्यांच्याकडून एक विशिष्ट रक्कम वर्गणी म्हणून गोळा केली जाऊ लागली. ज्या व्यावसायिकांवर दुर्दैवाने नैसर्गिक आपत्ती कोसळायची, बघा, ज्या व्यावसायिकांवर दुर्दैवाने नैसर्गिक आपत्ती कोसळत असायची त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी या एकत्र केलेल्या रकमेचा वापर होऊ लागला आणि यातूनच विमा या संकल्पनेचा जन्म झाला. विम्याची अगदी पहिली पॉलिसी 14व्या शतकात म्हणजेच 1347 मध्ये दिलेली आढळते. बघा, विम्याची पहिली पॉलिसी कधी दिलेली दिसून येते किंवा आढळून येते, तर आन्सर असेल 1347 मध्ये. ओके, विम्याची पहिली पॉलिसी ही 14व्या शतकात 1347 मध्ये दिलेली आढळते. आजच्या जगातील आघाडीची विमा कंपनी लॉईड्स ही 1688 मध्ये लंडन मधील एका कॉफी हाऊस मध्ये सुरू झाली. बघा, आजच्या जगातील आघाडीची विमा कंपनी लॉईड्स ही 1688 मध्ये लंडन मधील एका कॉफी हाऊस मध्ये सुरू झाली. हे कॉफी हाऊस जहाज व्यावसायिक आणि विमा कंपन्यांचा अड्डा बनले आहे. हे जे कॉफी हाऊस आहे ते
जहाज व्यावसायिक आणि विमा कंपन्यांचा अड्डा बनले. 17व्या आणि 18व्या शतकात ब्रिटिशांबरोबरच विमा व्यवसाय हा संपूर्ण जगात पसरला. काय सांगितले? 17व्या आणि 18व्या शतकात ब्रिटिशांबरोबरच विमा व्यवसाय हा संपूर्ण जगात पसरला. भारतात 1818 मध्ये विमा व्यवसायाची सुरुवात झाली. बघा, MCQ तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल. भारतामध्ये 1818 मध्ये विमा व्यवसायाची सुरुवात झाली. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी प्रथम फक्त ब्रिटिशांनाच विमा देत असे. नंतर भारतीय नागरिकांनाही ती विमा देऊ लागली. बघा, ओरिएंटल इन्शुरन्स ही कंपनी अगोदर फक्त ब्रिटिश लोकांना विमा देत असायची. नंतर त्या कंपनीनं भारतीय नागरिकांना सुद्धा विमा द्यायला सुरुवात केली. मात्र त्यासाठी 15 ते 20% जास्त प्रीमियम घेतला जात असायचा. बघा, ओरिएंटल इन्शुरन्स ही कंपनी भारतीयाला विमा देऊ लागली, परंतु त्यासाठी जो काही प्रीमियम घेतला जात असे तो भारतीय नागरिकांकडून 15 ते 20% जास्त घेतला जात असायचा. ओके, या अपमानास्पद विषमतेमुळे बघा, ही जी विषमता होती ती कशी होती? अपमानास्पद होती. म्हणजे ज्या वेळेला ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी ब्रिटिशांना विमा द्यायची, त्यानंतर तिनं काय केलं? भारतीय नागरिकांनाही विमा द्यायला सुरुवात केली, परंतु जो प्रीमियम गोळा केला जायचा तो भारतीय नागरिकांकडून जास्त असायचा. म्हणजे 15 ते 20% प्रीमियम हा भारतीय नागरिकांकडून जास्त गोळा केला जायचा. या अपमानास्पद विषमतेमुळे संतापून 6 भारतीय व्यावसायिकांनी एकत्र येऊन, बघा, 6 भारतीय व्यावसायिकांनी एकत्र येऊन 1870 मध्ये बॉम्बे म्युच्युअल लाईफ इन्शुरन्स सोसायटी, बॉम्बे म्युच्युअल लाईफ ॲश्युरन्स सोसायटी ही विमा कंपनी स्थापन केली. जी काही विषमता होती ब्रिटिश नागरिक आणि भारतीय नागरिकांच्या मध्ये, त्या विषमतेमुळे संतापून 6 भारतीय व्यावसायिक एकत्र आले आणि त्यांनी 1870 मध्ये बॉम्बे म्युच्युअल लाईफ ॲश्युरन्स सोसायटी ही विमा कंपनी स्थापन केली. ओके, शिक्षण तज्ञ ईश्वरचंद्र विद्यासागर, लक्षात घ्या, शिक्षण तज्ञ ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी 1909 मध्ये द हिंदू फॅमिली म्युच्युअल फंड ही भारतातील पहिली पेन्शन देणारी विमा कंपनी सुरू केली. भारतातील पहिली पेन्शन देणारी विमा कंपनी कोणी सुरू केली? तर आन्सर असेल शिक्षण तज्ञ ईश्वरचंद विद्यासागर यांनी. आणि केव्हा सुरू केली? तर 1909 मध्ये. आणि त्या विमा कंपनीचं नाव काय होतं? तर द हिंदू फॅमिली म्युच्युअल फंड. ओके, अशी ही भारतातली पहिली पेन्शन देणारी विमा कंपनी होती. एव्हाना स्वयंचलित वाहनांचा शोध लावल्याने, बघा, त्याच वेळेला स्वयंचलित वाहनांचा शोध लावल्याने भारतीय उपखंडामध्ये महानगरातील रस्त्यांवर स्वयंचलित वाहने धावू लागली. काय सांगितलंय? भारतीय उपखंडात महानगरातील स्वयंचलित वाहने धावू लागली. ओके, परिणामी वाहनांना होणारे अपघात ही नवी समस्या निर्माण झाली. परिणामी काय सांगितलंय? वाहनांना होणारे अपघात ही नवी समस्या निर्माण झाली. परिणामी काय झालंय? वाहनांना जी समस्या होत होती ती समस्या, वाहनांना जी समस्या व्हायला लागली ती समस्या जास्त प्रमाणात निर्माण झाली. आता वाहनांना होणारी समस्या म्हणजे कोणती समस्या? तर अपघाताची समस्या. ओके, वाहनांना होणारे जे अपघात असायचे ते जास्तीत जास्त प्रमाणात होऊ लागले. त्यातूनच अपघात विम्याचा जन्म झाला. बघा, अपघात विम्याचा जन्म कसा झाला हे तुम्हाला यामध्ये सांगितलं गेले. त्यातूनच काय झाला? अपघात विम्याचा जन्म झाला. घरच्या कर्त्या माणसाच्या अचानक जाण्यामुळे घराची धूळधाण होते. जर घरातील कर्ता व्यक्ती हा अचानक गेला
तर घरातील जे लोक असतील, त्याच्यावरती अवलंबून असणारे जे लोक असतील त्यांना जास्तीत जास्त झळ ही सोसावी लागते, ती आर्थिक स्वरूपाची असते. ओके. घरच्या कर्त्या माणसाच्या जाण्यामुळे काय होतं, घराची धुळदाण होते, त्याचा अनुभव कित्येकांना आला. त्यामुळे अशी स्थिती ओढवलेल्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी आयुर्विमा या संकल्पनेचा जन्म झाला. बघा, घराच्या कर्त्या माणसाचा अचानक जाण्यामुळे घराची धुळदाण झाली, याचा अनुभव कित्येकांना आला. यामुळे अशा स्थिती ओढवलेल्या आर्थिक संरक्षण देण्यासाठी आयुर्विमा संकल्पनेचा जन्म झाला. 1850 मध्ये स्थापन झालेली टी-ट्रॉन इन्शुरन्स कंपनी ही भारतातील पहिली सर्वसाधारण विमा कंपनी होय. बघा, 1850 साली स्थापन झालेली टी-ट्रॉन इन्शुरन्स कंपनी 1850 साली स्थापन झालेली टी-ट्रॉन इन्शुरन्स कंपनी ही भारतातील पहिली सर्वसाधारण विमा कंपनी होय. यानंतर अनेक विमा कंपन्यांनी विमा व्यवसाय सुरू केला. आपला विमा व्यवसाय हा सुरू केला. मात्र त्यावर पुरेसे निर्बंध नसल्याने, शासनाचे नियंत्रण नसल्याने अनेक विमा कंपन्यांना विमेदारास क्लेम देता न आल्याने त्या एकतर दिवाळखोरीत निघाल्या किंवा त्यांना गाशा गुंडाळावा लागला. काय सांगितलंय? 1850 मध्ये स्थापन झालेली टी-ट्रॉन इन्शुरन्स कंपनी ही भारतातील पहिली सर्वसाधारण विमा कंपनी होती. ओके, समजतंय? यानंतर अनेक विमा कंपन्यांनी विमा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यावर पुरेसे निर्बंध नसल्याने, शासनाचे नियंत्रण नसल्याने अनेक विमा कंपन्यांना विमेदारास क्लेम देता न आल्याने एकतर त्या कंपन्या दिवाळखोर निघाल्या आणि त्यांना त्याचा गाशा गुंडाळावा लागला. सो त्यासाठी इन्शुरन्स ॲक्ट 1938 करण्यात आला. बघा, इन्शुरन्स ॲक्ट हा त्यासाठी काय करण्यात आलं, की कंपन्या ह्या दिवाळखोर निघू नयेत, त्यांनी विमेदारास बुडवू नये, यासाठी इन्शुरन्स ॲक्ट 1938 हा करण्यात आला. पण त्याने हे फारसा फरक पडला नाही. ओके. परदेशी कंपन्या आपली कार्यालये बंद करून देश सोडत होत्या. त्यामुळं सुद्धा 1938च्या इन्शुरन्स ॲक्टमुळं, विमा कायद्यामुळं काही फरक पडला नाही. सो भारतीय कंपन्यांचेही कामकाज हे समाधानकारक आणि विश्वासार्ह नव्हते. त्यामुळे भारतीय कंपन्यांचेही कामकाज जे होतं ना, ते समाधानकारक नव्हतं त्यावेळी. त्यानंतर स्वतंत्र प्राप्तीच्या वेळी, बघा, 1947च्या दरम्यान, 1947च्या दरम्यान स्वतंत्र प्राप्तीच्या वेळी भारतात 245 विमा कंपन्या काम करत होत्या. ओके. बघा, स्वतंत्र प्राप्तीच्या वेळी भारत देशामध्ये 245 विमा कंपन्या होत्या ज्या की काम करत होत्या. भारताचे तत्कालीन अर्थमंत्री सर चिंतामणराव देशमुख यांनी काय सांगितलंय, स्वतंत्र प्राप्तीच्या वेळी 245 विमा कंपन्या ह्या काम करत होत्या. लक्षात ठेवा, MCQला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 245 विमा कंपन्या काम करत होत्या. भारताचे तत्कालीन अर्थमंत्री सर चिंतामणराव देशमुख यांनी या सर्व विमा कंपन्यांना एकत्रित करून, बघा, भारताचे तत्कालीन अर्थमंत्री सर चिंतामणराव देशमुख यांनी या सर्व विमा कंपन्यांना एकत्रित करून विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण करून दिनांक 19 जानेवारी 1956 रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना झाली. बघा, भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना कधी झाली? 1956ला, 1956 साली, 19 जानेवारी 1956 साली भारतामध्ये आयुर्विमा महामंडळाची स्थापना केली गेली.
5 कोटी रुपयाच्या भांडवलावर बघा 1956 साली 5 कोटी रुपयांच्या भांडवलावरती सुरू झालेल्या आयुर्विमा महामंडळाचा आज संपूर्ण देशामध्ये प्रचंड विस्तार झालेला आहे. 5 कोटी रुपयाच्या भांडवलावर आयुर्विमा महामंडळ 1956 साली सुरू केलेलं आज या महामंडळाचा संपूर्ण देशामध्ये प्रचंड प्रमाणात विस्तार झालेला असून मार्च 2007 सालपर्यंतचा व्यवसाय हा 14 लाख कोटी रुपयावरती जाऊन पोहोचलेला आहे. बघा 1956 साली सुरुवात केली भारतीय आयुर्विमा महामंडळाची, ती 5 कोटी रुपयांच्या भांडवलावरती सुरुवात केली. आज संपूर्ण देशामध्ये त्याचा विस्तार झालेला आहे आणि 2007 मार्च 2007 या सालापर्यंत त्याचा व्यवसाय हा 14 लाख कोटी रुपयावरती गेलेला आहे. मला तर असं वाटतं की आता मार्च 2020 पर्यंत त्याचा व्यवसाय हा 28 ते 30 लाख क्रॉस असेल, 30 लाख कोटी रुपयांना क्रॉस झाला असेल. ओके, सो 2000हून अधिक शाखा असून आज LIC चे 20 लाख अधिक एजंट काम करत आहेत. बघा LIC च्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या 2000 पेक्षा जास्त शाखा आहेत आणि त्या शाखेमध्ये LIC चे 20 लाखापेक्षा अधिक एजंट आहेत जे LIC चं काम करत आहेत. विमा संरक्षणाबरोबरच गुंतवणूक आणि कर बचतीचा मार्ग म्हणून बघा विमा संरक्षणाबरोबरच गुंतवणूक आणि कर बचतीचा मार्ग म्हणून LIC च्या पॉलिसी प्रसिद्ध आहेत. ओके, विमा संरक्षणाबरोबर गुंतवणूक आणि कर बचतीचा मार्ग म्हणून LIC च्या वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत ज्या की प्रसिद्ध आहेत. त्यावेळी आयुर्विमा सोडून इतर सर्वसाधारण विमा खाजगी कंपन्यांना खुला ठेवण्यात आला आहे. त्यावेळी बघा आयुर्विमा हा सोडून इतर सर्वसाधारण विमा खाजगी कंपन्यांना खुला ठेवण्यात आलेला आहे. मात्र दिनांक 6 मे 1973 या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी इतर सर्वसाधारण विम्याचेही राष्ट्रीयकरण केले. काय सांगितलंय? 6 मे 1973 साली या दिवशी तत्कालीन ज्या पंतप्रधान होत्या त्यावेळेला श्रीमती इंदिरा गांधी यांनी सर्वसाधारण विम्याचेही राष्ट्रीयकरण तिथं केलं गेलं. या महामंडळात बघा या महामंडळामध्ये न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी, या महामंडळात न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी, युनायटेड इंडिया ॲश्युरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या 4 उपकंपन्यांचा समावेश आहे. काय सांगितलंय बघा 6 मे 1973 ला ज्या पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी यांनी सर्वसाधारण विम्याचंही राष्ट्रीयकरण तिथं केलं आणि या महामंडळात न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी, युनायटेड इंडिया ॲश्युरन्स कंपनी, ओरिएंटल ॲश्युरन्स कंपनी आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अशा 4 उपकंपन्यांचा समावेश त्यांनी केला. 1973 मध्ये या कंपन्यांचा एकंदर व्यवसाय हा 390 कोटी रुपयाचा होता. बघा 1973 साली या 4ही कंपन्यांचा व्यवसाय हा 390 कोटी रुपयाचा होता. तर 2007 मध्ये त्यांनी 15,000 कोटी रुपयावरती आपली मजल मारली होती. 2007 ला जर 15,000 कोटी असतील तर 2019-20 ला माझ्या माहितीनुसार त्यांनी 30,000 कोटी क्रॉस केलेले असणार. ओके, सो असे असले तरी बघा असे असले तरी विमा सर्व दूर आणखीन पोहोचलेला नाही. विमा हा सगळीकडे आणखीन पोहोचलेला नाही. एकाच माणसाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी केल्या जात होत्या. ग्रामीण तसेच सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत हा विमा पोहोचला नव्हता. विमा पॉलिसीच्या प्रकारामध्ये तोच तोपणा होता.
काय सांगितलंय बघा, एवढा कोटीतून टर्नओव्हर या कंपन्या करत असून सुद्धा विमा हा सर्व दूर पोहोचला नव्हता. एकाच माणसाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी होत्या आणि ग्रामीण तसेच सामाजिक व आर्थिक दुर्बल गटापर्यंत विमा हा पोहोचलेला नव्हता. विमा पॉलिसीच्या प्रकारामध्ये तोपणा जास्तीत जास्त दिसून येत होता. सामान्य ग्राहकाला कमीत कमी दरामध्ये बघा, सामान्य ग्राहकाला कमीत कमी दरामध्ये विमा संरक्षण मिळणे हे दुरापास्त झाले होते. सामान्य जे ग्राहक होते त्यांना कमीत कमी दरामध्ये विमा संरक्षण मिळणं हे दुरापास्त झालं होतं. विमा कंपन्यांचा प्रशासकीय खर्च प्रचंड वाढला होता. ओके, विमा कंपन्यांचा प्रशासकीय खर्च हा प्रचंड स्वरूपात वाढलेला होता. दरवर्षी गोळा होणाऱ्या प्रीमियमचा 25 ते 30% रक्कम बघा, दरवर्षी गोळा होणाऱ्या प्रीमियमच्या 25 ते 30% रक्कम प्रशासकीय खर्च आणि इतर बाबींवर खर्च होत होती. काय सांगितलंय, इतका कोटीमध्ये टर्नओव्हर होऊन सुद्धा एकाच माणसाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी केल्या जायच्या. ग्रामीण तसेच सामाजिक व आर्थिक दुर्बल गटापर्यंत विमा हा पोहोचलेलाच नव्हता. विमा पॉलिसीच्या प्रकारामध्ये तोचपणा हा जास्तीत जास्त दिसून येत होता. सामान्य ग्राहकाला कमी दरामध्ये विमा संरक्षण मिळणं हे दुरापास्त झालं होतं. विमा कंपन्यांचा प्रशासकीय खर्च हा जास्तीत जास्त वाढलेला होता. दरवर्षी गोळा होणाऱ्या प्रीमियमच्या 25 ते 30% 25 to 30% रक्कम प्रशासकीय खर्च आणि इतर बाबींवरती खर्च होत होती. त्यामध्ये टर्म इन्शुरन्स, पेन्शन इन्शुरन्स, क्रेडिट गॅरंटी, लाईफ इन्शुरन्स, सर्वसाधारण विम्याचे प्रकार, आरोग्य विमा इत्यादी विमा प्रकार फारसे हाताळले जात नव्हते. बघा, त्यावेळी टर्म इन्शुरन्स, पेन्शन इन्शुरन्स, क्रेडिट गॅरंटी, आयुर्विमा, सर्वसाधारण विम्याचे प्रकार, आरोग्य विमा इत्यादी विमा प्रकारांचा जास्तीत जास्त वापर केला जात नव्हता. यांना जास्त हाताळलं जात नव्हतं. एकूण लोकसंख्येच्या 2% लोकांकडे विम्याचे थोडेफार संरक्षण होते. बघा, जी काही 2007 पर्यंत जी काही एकूण लोकसंख्या होती त्या लोकसंख्येच्या 2% लोकांकडे विम्याचं हे संरक्षण थोड्याफार प्रमाणात आपल्याला दिसून येत होतं. त्यानंतर 1993 बघा, 1993 या सालानंतर काय सांगितलं गेलंय, 1993 या सालानंतर आर्थिक स्वरूपात 1993 या सालानंतर आर्थिक स्वरूपात विमा हा 1973 नंतर 1973 नंतरचे उदारीकरणाचे वारे वाहू लागले. मल्होत्रा समितीच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने विमा क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं करण्याचा निर्णय घेतला. ओके, 1993 नंतर उदारीकरण आलं आणि उदारीकरणानंतर मल्होत्रा समितीच्या शिफारीनुसार केंद्र सरकारने, सेंट्रल गव्हर्नमेंटने विमा क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला. संसदेने IRDA ऍक्ट 1999 बघा, संसदेने IRDA ऍक्ट, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 1999 मध्ये संमत केला आणि विमा नियंत्रण व विकास प्राधिकरणाची स्थापना तिथं केली गेली, ज्यामध्ये रिझर्व्ह बँक सर्व बँकिंग व्यवहाराचे नियंत्रण करत असे. बघा, त्यामध्ये रिझर्व्ह बँक सर्व बँकिंग व्यवहाराचे नियंत्रण करते. त्याप्रमाणे हे प्राधिकरण देशातील सर्व विमा व्यवसायाचं नियंत्रण करत असतं.
तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की देशातील सर्व विमा व्यवसायाचं नियंत्रण कोण करतं किंवा कोणती संस्था करते, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण हे सर्व विमा व्यवसायाचं नियंत्रण करत असते. ज्याप्रमाणे रिझर्व्ह बँक सर्व बँकांच्या व्यवहाराचे नियंत्रण करते, त्याप्रमाणे विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण हे देशातील सर्व विमा व्यवसायाचं नियंत्रण करत असतात. सरकारी कंपन्यांबरोबर सुदृढ आर्थिक परिस्थिती असणाऱ्या काही खाजगी उद्योगांना परदेशी विमा कंपन्यांबरोबर भागीदारीत विमा व्यवसाय करण्याचा परवाना IRDA ने दिलेला आहे. बघा, सरकारी कंपन्यांबरोबर सुदृढ आर्थिक परिस्थिती असणाऱ्या काही खाजगी उद्योगांना परदेशी विमा कंपन्यांबरोबर भागीदारीमध्ये विमा व्यवसाय करण्याचा परवाना IRDA ने दिलेला आहे. या सर्व सरकारी आणि खाजगी कंपन्यांच्या कारभारावर IRDA चे कठोर नियंत्रण आहे. IRDA चे नियंत्रण कसं आहे? कठोर स्वरूपाचं नियंत्रण इथं आहे. खाजगीकरणामुळे विमा क्षेत्रात चैतन्य अवतरले आहे. सरकारी कंपन्या खडबडून जाग्या झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती इथं झालेली आहे. खाजगी कंपन्या विविध मार्गांनी एजंट आणि विमेदारांना आकर्षित करतात. खाजगी कंपन्या विविध मार्गांनी एजंटना आणि विमेदारांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. विविध प्रकारच्या विमा पॉलिसी त्या तयार करत असतात. नवनवीन कार्यालये उघडली जात असतात. तरुणी व्यावसायिक निवृत्त अनुभवी लोक विमा विक्री व्यवसायात उतरलेले आहेत. प्रचंड स्पर्धा आणि विश्वासार्हता यांच्या लढाईत IRDAच्या हाती नियंत्रणाचा लगाम आणि प्रत्येकाला उज्ज्वल भवितव्य इथं दिसत आहे. सो या पद्धतीने आपण विम्याचा इतिहास हा एक्सप्लेन करू शकतो किंवा स्पष्ट करू शकतो. यामध्ये तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन MCQ एक्झामला विचारले जातील. सो व्यवस्थित PDF जी सेंड केली जाईल ती PDF व्यवस्थित वाचा, त्याच्या प्रॉपर नोट्स काढून ठेवा. ओके, सो या पद्धतीने तुम्ही विम्याचा इतिहास हा एक्सप्लेन करू शकता. सो माझ्या माहितीनुसार आपण जो विम्याचा इतिहास एक्सप्लेन केला आहे तो सुरुवातीपासून आत्ताच्या 1999चा जो ऍक्ट आहे IRDAचा, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऍक्ट, त्यांनी काय स्थापन केलं तर त्यांनी विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण हा कायदा स्थापन केला, जो की देशातील सर्वसाधारण सर्व विम्यांवरती तो नियंत्रण करत असतो. जसं की सर्व बँकांच्या व्यवहारावरती नियंत्रण ठेवणारी एक बँक असते रिझर्व्ह बँक, त्याप्रमाणे सर्व विम्यांवरती नियंत्रण ठेवणारा एक कायदा असतो, तो म्हणजे विमा विकास आणि प्राधिकरण कायदा. ओके, सो या पद्धतीनं आपण सर्व काही पॉइंट्स म्हणजे विम्याची सुरुवात कधी झाली आणि आतापर्यंत विम्याची सिच्युएशन काय आहे हे सर्व आपण विम्याच्या इतिहासामध्ये अभ्यासलेलं आहे. सो माझ्या माहितीनुसार विम्याचा इतिहास हा एवढा तुम्हाला सफिशियंट आहे तुमच्या सिलेबसनुसार. ओके, सो थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉइंट स्टडी करूया. ओके, थँक्यू.